तहवूर राणाच्या चौकशीची जबाबदारी ही मराठी अधिकाऱ्यांवर गेली आहे। आयपीएस अधिकारी सदानंद दाते चौकशी करणार आहेत। सदानंद दाते एनआयचे प्रमुख आहेत आणि 26/11 हल्ल्यावेळी सदानंद दाते हे मुंबईमध्ये तैनात होते। महत्त्वाची बातमी आहे, सदानंद दातेंनी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांशी 2 हात केलेले होते आणि तेच पोलीस ऑफिसर आता तहवूर राणाची चौकशी करणार आहेत। मराठी आयपीएस अधिकारी तहवूर राणाची चौकशी करणार आहेत आणि सदानंद दाते यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। सदानंद दाते हे एनआयचे प्रमुख आहेत आणि 26/11च्या हल्ल्यावेळी ते मुंबईमध्ये तैनात होते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची माहिती अगदी पहिल्यापासून सदानंद दाते यांना आहेच आहे आणि आता त्यांच्याकडे त्या खात्याची जबाबदारी सुद्धा आहे। त्यामुळे सदानंद दाते या संपूर्ण प्रकरणात आता तहवूर राणाची चौकशी करणार आहेत आणि या संदर्भातल्या तपासामध्ये मोठी भूमिका त्यांची आता असणार आहे। 26/11च्या हल्ल्यावेळी सदानंद दाते हे मुंबईमध्ये तैनात होते आणि अजमल कसाब आणि 10 जण जे अतिरेकी आले होते त्यांच्याशी 2 हात करण्यामध्ये ते अग्रेसर होते। तेव्हा सदानंद दाते आता एनआयचे प्रमुख आहेत आणि त्यामुळे तहवूर राणाची चौकशी करणं ही त्यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे। सदानंद दाते सध्या एनआयचे प्रमुख आहेत। 26/11 हल्ल्यावेळी सुद्धा ते सदानंद दाते हे मुंबईमध्ये तैनात होते। मराठी आयपीएस अधिकारी आहेत सदानंद दाते आणि तहवूर राणाची आता ते चौकशी करणार आहेत। चौकशीची जबाबदारी एनआयकडून सदानंद दाते यांच्यावर आहे कारण ते एनआयचे प्रमुख आहेत। तहवूर राणाला अगदी काही वेळामध्ये आता दिल्लीमध्ये आणण्यात येईल। विमान भारतीय हद्दीमध्ये दाखल झालेले आहे। संपूर्ण देशवासियांचं लक्ष सध्या या घडामोडीकडे आहे। तर एकदा पाहूया आपण सदानंद दाते यांची या संदर्भातली ओळख। सदानंद दाते हे सध्या एनआयचे प्रमुख आहेत। भारतीय पोलीस सेवेतले अधिकारी आहेत, वरिष्ठ अधिकारी आहेत। पोलीस सेवेतल्या अनेक राष्ट्रीय आणि राजकीय पदांवर त्यांनी काम केलेलं आहे। केंद्रीय अन्वेषण विभागाचे उपमहासंचालक म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे। पुणे विद्यापीठातून त्यांनी पीएचडीची पदवी घेतलेली आहे। सदानंद दाते आता एनआयचे प्रमुख आहेत।